नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण नेहमीच करतात. त्यांचे रक्षण कसे असते हे अनेक वेळा आपल्याला लगेच समजत नाही, पण जेव्हा संकटे टळतात, एखादी अडचण अचानक सुटते आणि आपल्याला शांत वाटायला लागते, तेव्हा समजते की स्वामींची कृपा आपल्यावर आहे. स्वामींच्या रक्षणाचा मार्ग कधी प्रत्यक्ष दिसतो तर तो कधी खूप सूक्ष्म असतो, म्हणजेच समजून न येणारा पण परिणाम देणारा. स्वामी आपल्याला संकटांपासून वाचवतात, चुकीच्या मार्गावरून थांबवतात आणि योग्य मार्ग दाखवतात. ते आपल्या मनाला शांती आणि आपल्याला संकटांशी लढण्यासाठी धैर्य देतात, योग्य निर्णय घेण्याचे बळ देतात. हे सर्व काही त्यांचे रक्षणच आहे. जर आपण स्वामींना सर्वस्व मानले तर ते कधीही आपल्याला एकटे पडू देत नाही, कारण स्वामींचे अभयवचनच आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण काही वेळेला संकटे येतात, त्रास सहन करावा लागतो, तेव्हा भक्तांना प्रश्न पडतो की स्वामी माझे रक्षण करत आहेत का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण कशा पद्धतीने करतात. हे आपण समजून घेतले तर संकटे आल्यावर आपला स्वामींवरचा विश्वास कधीही डगमगणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दृश्य रक्षण म्हणजे समजणारे. जेव्हा एखादे संकट अचानक टळते, एखादा अपघात टळतो, आजारातून बरे वाटते किंवा अडचण सोपी होते, तेव्हा आपल्याला लगेच समजते की हे स्वामींच्या कृपेने झाले. हे दृश्य रक्षण असते, कारण ते आपण अनुभवतो, पाहतो आणि लगेच समजू शकतो. पण स्वामी अनेक वेळेला अदृश्य रीतीनेही आपले संरक्षण करतात. स्वामींचे हे रक्षण आपल्या ज्ञानापलीकडचे आहे. आपल्याला वाटते की काही घडलेच नाही, पण खरोखर काही वाईट घडण्याच्या आधीच स्वामींनी ते थांबवलेले असते. कधी एखादी चुकीची दिशा आपण घेतो, पण अचानक मन बदलते. कधी कुणाचा त्रास होतोच, पण आपण त्यामध्ये सापडत नाही. हे सर्व अदृश्य रक्षणाचे रूप आहे. स्वामी फक्त बाहेरच्या संकटांपासूनच आपले रक्षण करत नाहीत, तर आपल्या मनातली भीती, चिंता, राग, दुःख यांपासूनही आपले संरक्षण करतात. स्वामींचे नामस्मरण केल्यावर मन शांत होते आणि आपल्या विचारांमध्ये सकारात्मकता येते. शांत मनाने घेतलेले निर्णय आपल्याला चुकू देत नाही. हे सुद्धा एक प्रकारचे रक्षणच आहे. स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, पण त्यांना कधीच एकटे पडू देत नाही. काही वेळेला आपण म्हणतो की स्वामी काहीच करत नाहीत, पण प्रत्यक्षात ते आपली काळजी घेतच असतात. स्वामी आपल्या प्रत्येक भक्तावर लक्ष ठेवून असतात. फक्त आपण ते लक्षात घ्यायला हवे. त्यांच्या कृपेला ओळखायला श्रद्धा लागते. त्यांच्या रक्षणाची अनुभूती मन शांत असतानाच होते. मनाचा धीर टिकून ठेवणे. कधी परिस्थिती बदलत नाही, पण मन टिकून राहते. स्वामींच्या कृपेने आपल्यामध्ये संयम, सहनशक्ती आणि शांतता निर्माण होते. अनेक वेळेला संकट येते, पण मनामध्ये जो धीर टिकून राहतो तो स्वतः महाराजांच्या कृपेचे फलित असतो. स्वामी हे भक्ताच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करतात. त्याला अडचणींना सामोरे जाण्याचे बळ देतात. हे बळ कुठल्याही पुस्तकातून, सल्ल्यातून किंवा बाह्य व्यक्तींकडून मिळत नाही. ते केवळ आणि केवळ गुरुकृपेतूनच मिळते. भक्ताच्या बुद्धीला योग्य दिशा देणे. काही वेळेला रक्षण हे अशा प्रकारे होते की आपण चुकीच्या निर्णयाकडे वळलेलो असतो, पण त्या क्षणी आपल्या मनामध्ये एक स्फूर्ती येते, एक अदृश्य संकेत मिळतो जो आपल्याला चुकीच्या मार्गावरून परावृत्त करतो. अशी स्फूर्ती, ही दिशा, हे मार्गदर्शन केवळ गुरुच देऊ शकतात. स्वामी हे केवळ संकट टाळत नाहीत, तर अयोग्य विचार, मोह, अज्ञान यांच्यापासूनही रक्षण करतात. स्वामी आपल्या भक्ताला कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ देत नाहीत. भ्रमातून सत्याकडे नेणे हेही रक्षणच आहे. कर्मानुसार संतुलन राखणे. आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारची कर्म बळकट असतात. काही कर्म हे भोगल्याशिवाय सुटत नाहीत. ही कर्म पूर्ण होऊ देण्यासाठी, या कर्मांच्या तीव्रतेचा परिणाम कमी करण्यासाठी स्वामी कृपा करतात. भक्ताला त्रास होतोच, पण जेवढा होणे आवश्यक आहे तेवढाच होतो. बाकीचा भार हा स्वामी स्वतः वाहतात. स्वामी संकटे संपूर्ण नाहीसे करत नाही, पण त्यांची तीव्रता मात्र नक्कीच कमी करतात. हे देखील एक मोठे रक्षणच असते, कारण काही कर्म ही टळत नाहीत आणि त्याचा फटका कमी व्हावा म्हणून स्वामी कृपा करतात. अहंकाराचे क्षालन. कधी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामी संकटे येऊ देतात, पण त्यामागे त्यांचा हेतू असतो की अहंकार नष्ट करणे. अहंकार आहे तोपर्यंत पूर्ण भक्ती शक्य नाही. हे स्वामींच्या रक्षणाचेच दुसरे रूप आहे. अहंकार नष्ट झाल्यामुळे भक्त स्वामींशी जोडला जातो. अशा स्थितीमध्ये भक्त जीवनातील प्रत्येक अनुभव स्वामींशी निगडीत पाहू लागतो. हेच आत्मरक्षण आहे. स्वामी आपल्या कृपेने भक्ताला अशा प्रसंगांना सामोरे जाऊ देतात जिथे त्याचा अहंकार मोडतो. कधी यश लांब जाते, कधी अडथळे येतात, तर कधी अपमान वाटतो. पण या सर्व प्रसंगांमागे स्वामींचा एकच उद्देश असतो, ते म्हणजे भक्ताचा अहंकार कमी करून त्याचे अंतःकरण शुद्ध व्हावे. अहंकार दूर झाला की भक्त खऱ्या अर्थाने स्वामीचरणी समर्पण करतो. अशा समर्पणातून स्वामींचे अदृश्य रक्षण सुरू होते, कारण भक्ताचे मन हे शांत झालेले असते. तो चुकीचे निर्णय घेत नाही आणि त्याला योग्य मार्ग दिसू लागतो. हेच खरे रक्षण असते. अहंकाराचे क्षालन म्हणजे स्वामींच्या रक्षणाचा एक अतिशय महत्त्वाचा आणि सूक्ष्म मार्ग आहे, जो भक्ताचे जीवन बदलून टाकतो. सतत अनुभूती देणे.
स्वामी आपल्या उपस्थितीची अनुभूती अनेक रूपांनी देतात. मंत्र, स्वप्न, आंतरिक संकेत, मनात येणारा विचार, अचानक समाधान वाटणे, अश्रूंनी भरलेली निष्ठा, या सर्व अनुभवांमधून भक्ताला हे जाणवते की तो एकटा नाही, त्याचे रक्षण होत आहे. भक्ताच्या अंतःकरणाचे संरक्षण. स्वामी फक्त शरीराचे नाही तर आपल्या अंतःकरणाचेही संरक्षण करतात. स्वामींच्या कृपेमुळे वाईट विचार, वाईट संगत, राग, द्वेष, लोभ, मत्सर अशा वृत्तींना दूर ठेवण्याचे कार्य घडते. स्वामींच्या कृपेने आपले मन निर्मळ राहू लागते, जे सर्वात मोठे संरक्षण आहे. कारण अशुद्ध मन हे माणसाला पतनाच्या मार्गावर नेते, तर शुद्ध मन हे प्रगतीकडे घेऊन जाते. स्वतंत्रता देऊनही रक्षण करणे. स्वामी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य देतात, कर्म करण्याचे, विचार करण्याचे, निर्णय घेण्याचे. स्वामी भक्ताला मार्ग दाखवतात, पण प्रत्येक पाऊल भक्ताला स्वतःला टाकायला लावतात, परिस्थितीचा सामना करायला शिकवतात, त्याला आत्मविश्वास देतात. हे स्वातंत्र्य स्वामी जाणीवपूर्वक देतात, कारण ते जाणतात की भक्ताने स्वतः शिकून स्वतःच्या अनुभवांमधून खरे समाधान आणि विश्वास मिळवला पाहिजे. योग्य गोष्टी योग्य वेळी घडवून रक्षण. कधी एखाद्या गोष्टीमध्ये उशीर होतो आणि आपण अस्वस्थ होतो, पण नंतर लक्षात येते की त्या विलंबामुळेच आपण एखाद्या संकटामधून वाचलो. स्वामी योग्य गोष्टी योग्य वेळीच घडवतात. काही वेळेला निर्णय घेताना आपले मन गोंधळलेले असते. अशा वेळेला स्वामी आपल्याला मार्गदर्शन करून काय योग्य आणि काय अयोग्य याची स्पष्ट जाणीव करून देतात. स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण अनेक सूक्ष्म आणि अदृश्य मार्गांनी करतात. कधी ते स्वप्नातून मार्गदर्शन करतात, कधी अंतःप्रेरणा देतात, कधी संकटे टळून टाकतात किंवा इतर व्यक्तींच्या माध्यमातून सहाय्य करतात. स्वामी भक्ताला आत्मबल, संयम आणि विवेकबुद्धी देतात, ज्यामुळे भक्त स्वतः संकटांशी लढू शकतो. कधीकधी ते आपल्या जीवनामध्ये उशीरही घडवतात, चुकीच्या व्यक्तींपासून दूर ठेवतात आणि कर्मांची तीव्रता कमी करून आपला त्रास हलका करतात. ही सर्व कृपा अदृश्य असली तरी स्वामींचे हेच खरे रक्षण असते. काही वेळेला स्वामींचा एखादा ग्रंथ, एखादा मंत्र किंवा एखाद्या व्हिडिओमधून आपल्याला एखादी दिशा मिळते. हे सगळे स्वामींचे नियोजन असते. योग्य वेळेला योग्य विचार मनामध्ये आणून ते आपल्याला संकटापासून दूर नेतात. स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष मार्गाने करत असतात. त्यांच्या रक्षणाची पद्धत ही आपल्या अपेक्षांप्रमाणे नसते, पण नेहमी योग्य असते. स्वामींचे रक्षण म्हणजे फक्त वाचवणे किंवा संकटे टळून जाणे एवढ्यापुरताच मर्यादित नाही. हे रक्षण जीवनाच्या प्रत्येक पातळ्यांवर कार्यरत असते. स्वामींवर संपूर्ण श्रद्धा असेल तर भक्त कधीच एकटा नसतो. स्वामींचे रक्षण हे आपल्या पद्धतीने समजत नाही, तर ते त्यांच्या पद्धतीने अखंड चालूच असते. स्वामी हे रक्षण करताना कधी मार्ग बदलतात तर कधी वेळ लावतात, पण सर्व काही भक्ताच्या भल्यासाठीच घडवत राहतात. प्रत्येक गोष्टीमागे त्यांची एक अदृश्य योजना असते. संकटे येणारच, पण स्वामींच्या रक्षणामुळे त्यातून सावरणे हे निश्चित असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी आपल्या भक्तांचे रक्षण कसे करतात. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.